11 मे पासून आझाद मैदान या ठिकाणी अर्चना पाटील व आशिष पाटील ह्या दोघांचंही बेमुदत उपोषण चालू आहे। आज त्या उपोषणाचा 3रा दिवस आहे। त्याकडे कोणी सत्ताधारी ढुंगून सुद्धा पाहायला तयार नाही। आज त्यांचं उपोषण त्या ठिकाणी का चालू आहे? त्यांचं तानं 4 महिन्याचं एक बाळ होतं, त्यांनी वाडिया हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि गेल्या 10 एप्रिल रोजी त्याच हॉस्पिटलमध्ये तेथील डॉक्टरांनी त्या बाळाचा जीव घेण्याचं काम केलंय। आज त्यांचं म्हणणं असं आहे त्या सर्व डॉक्टरांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पोलीस आयुक्त असतील, अनेक आमदार असतील, अनेक प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांच्याकडे स्वतः त्यांनी लेखी पत्रव्यवहार केलेले आहेत, पण अद्याप त्या पत्रव्यवहारावरती दखल घेऊन त्या व्यक्तींवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला नाही की कोणतीच कारवाई झालेली नाही। ह्या उलट आशिष पाटील व अर्चना पाटील यांच्यावरतीच दबाव निर्माण होत होता की तुम्ही उपोषण करू नका। आज त्यांना माहीत आहे की आमचं गेलेलं बाळ आम्हाला मिळू शकत नाही, पण निदान आमच्या बाळाला न्याय मिळाला जाईल आणि इतरांच्या बाळांच्या बाबतीत जो हा प्रकार घडणार आहे तो घडला जाणार नाही, त्यांचं संरक्षण होईल। यासाठी ते आज बेमुदत उपोषणासाठी आझाद मैदानावरती बसलेले आहेत। कालच त्यांना तेथील पोलिसांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट तुम्हाला घेता येणार नाही, आरोग्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेता येणार नाही। मी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना विचारू इच्छितो, तुम्हाला त्या संविधानिक खुर्चीवरती कशासाठी बसवलेलं आहे? सर्वसामान्य शोषित पीडित वंचितांच्या व्यथा समजून घेण्यासाठी बसवलेलं आहे। तुम्हाला त्या संविधानिक खुर्चीची जर जाण नसेल तर तुम्ही ती खुर्ची प्रथमतः खाली करा। समजा खरोखरच त्या खुर्चीची जाण जर तुम्हाला असेल, संविधानाला आणि घटनेला तुम्ही जर मानत असेल, तर आशिष पाटील आणि अर्चना पाटील यांचं 11 मे पासून जे त्या ठिकाणी बेमुदत उपोषण चालू आहे त्या उपोषणाची दखल घ्या, त्वरित त्यांच्या व्यथा समजून घ्या। वाडिया हॉस्पिटलचे डॉक्टर असतील, व्यवस्थापन समिती असेल, त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांचं उपोषण स्थगित करण्याचं काम करा।